नमस्कार, माझं सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून रवा एक कप आणि थोडं तांदळाच्या पिठापासून चिवडा। खायला खूप टेस्टी लागते आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि झटपट बनणारी वस्तू आहे आणि सर्वांना आवडेल असं आहे। तर कसं बनवायचं तर चला बघूया आजची रेसिपी। रवा चिवडा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घालत आहे। 2 कप पाणी बॉईल नाही करून घ्यायचं आहे, थोडंफार कोमट आलं की नंतर समोरची प्रोसेस सांगतो। त्यात चवीनुसार मीठ थोडं, अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच तेल। 1 वाटी बारीक रवा घेतला आहे मी। बारीक नसेल तर ठोकरवाला पण रवा तुम्ही जो नॉर्मल असते जो असेल तो तर त्याला मिक्सरमध्ये थोडं ग्राइंड करून बारीक करून घ्यायचं। बारीकवाला रवा घेतला आहे आणि थोडी एकसाथ नाही टाकायचं, थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। बॉईल आल्यावर टाकलं तर गुठल्या होण्याचे चान्सेस असते, म्हणून कोमटसरी पाणी आलं थोडं तर असं थोडी टाकून मिक्स करून घ्यायचं। रवा थोडा फुगेपर्यंत आपण 2 मिनिटं शिजवून घेऊ आणि पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालं की गॅस बंद करून घेऊ। बघू शकता पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब होत झालं आहे। गॅसची फ्लेम कमी करू, थोडं लो पूर्ण, आणि त्यामध्ये 1 कप मी तांदळाचं पीठ घालत आहे आणि सर्व हे एकत्र करून घेऊ। गॅस बंद करून घेऊ आता आणि एका भांड्यामध्ये काढून। गरम असल्यामुळे अगोदर चमच्याने करत आहे, थंड झालं की हाताने मळून घेऊ, चांगलं एक डो तयार करून घेऊ। गरम राहते तर थोडं सांभाळून करायचं। डो बनवताना एक्स्ट्राचं पाणी घालण्याची आवश्यकता नसते, त्यामध्ये होऊन जाते। त्यात रेडी आहे आपला डो। जो साचा असते शेव बनवायचा, ही चक्की घेत आहे ठोकरवाली थोडी। अगोदर त्याला थोडं ऑइल ग्रीस करून घेऊ याला, थोडं ऑइल लावून घ्यायचं जेणेकरून चिपकणार नाही मिश्रण। पाती ठेवायची अशी आणि ते लावून घ्यायचं। तर एवढा गोळा घेता मी, जेवढा मावेल त्याचा मी बघू असं घालायचं। तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदर मीडियम फ्लेमवर। आता हे जे सेव आहे तेलामध्ये आपण काढून घेऊ। सुरुवातीला पलटवायचं नाही, थोडा वेळ तसंच 2 मिनिटं तरी 2-3 मिनिटं शिजू द्यायचं आणि नंतर पलटवायचं। शेव काढून झाले आहे, आता शेंगदाणे फ्राय करून घेऊ। तुम्हाला जितके हवे तुम्ही तितके करू शकता, मी आपल्याला क्वांटिटीनुसार। हे बघू शकता शेव छानपैकी कुरकुरीत झाले आहे, हे बघा। आणि टिश्यू पेपरवरच काढायचे जेणेकरून पूर्ण ऑइल तरी ॲब्झॉर्ब होईल, कारण की ऑइल जास्त पिण्यात येते रवा असल्यामुळे। शेंगदाणे पण झाले, काढून घेऊ।
सुकं खोबऱ्याचे काप केले होते, ते पण करून घेते फ्राय. ड्रायफ्रूट्स घेतले आहे, बदाम आहे आणि काजू आहे. ते पण थोडं रोस्ट करून घेऊ, भाजल्यासारखं, सॉरी तळल्यासारखं. आणि थोडा मकानाही टाकत आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही, असं काही नाही आहे. हिरव्या मिरच्या आणि आता शेवटी कढीपत्ता. बघू शकता सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे, मिरची वगैरे, कढीपत्ता वगैरे सर्व फ्राय करून झालं आहे. आता मी याला थोडं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे शेव जे आहे ते थोडे जास्त नाही, थोडं हलकं हलकंसं तोडून घेऊ, कारण की चिवड्यासारखं पण दिसलं पाहिजे, जास्त चुरा पण नाही करायचा आहे. यात ऑलरेडी मिरच्या टाकल्या आहे, पण तुम्हाला अगर जास्त तिखट आवडत असेल किंवा नाही आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आणि ह्या ज्या मिरच्या ह्या थोड्या तोडून घ्यायच्या. आणि मी आमच्या इकडे जास्त तिखट आवडते म्हणून थोडं रेड चिली पावडर टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. अगोदर आपण मीठ टाकलं होतं म्हणून थोडं सांभाळून मीठ टाकायचं. आणि थोडंसं काली मिर्च पावडर टाकत आहे व चाट मसाला. थोडं चाट मसाला टाकला आहे आणि हे शुगर पावडर आहे. तुम्हाला जे मसाले हवे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि काही स्किप पण करू शकता, तुमच्या चवीनुसार आहे. आणि हे सर्व आता एकत्र करून घेऊ. चला तर सर्व करूया. थोडीफार भूक लागली वगैरे, 4-5 वाजता भूक लागते सोना जास्त करून, त्या टायमामध्ये खायला बरी असते इथली. क्रिस्पी पण आहे छान, हे बघा, चांबट नाही आहे, असं कडक आलं आहे छानपैकी. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.